ज्याला पॉकेट सापडलं होतं ते कबड्डी पट्टूने या ठिकाणी यायचं रामदास मला असं वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. एक नक्की चांगला प्रामाणिकपणाचा उदाहरण त्याने या ठिकाणी दाखवलंय मित्रांनो. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला प्रामाणिक राहणं खूप गरजेचं असतं. कोणताही क्षेत्र असू द्या, खेळ असू द्या, सामाजिक कार्य असू द्या, तर असा प्रामाणिक माणूस या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून सापडलाय. तुझं नक्कीच या ठिकाणी भरभरून कौतुक केलं जातंय आणि ज्याचा पॉकेट होता त्याने सुद्धा तुला या ठिकाणी. चला महिला गटाचा सामना लागतो. अहिल्यादेवी रोडे वर्सेस टिटूचा राजा. दोन्ही संघ चला मैदान क्रमांक 3 कडे चला दोन्ही महिला संघ. आणि त्यानंतर पुढील सामना होईल शिवकन्या पेन वर्सेस कागदा गोविंदा. चला थोडासा सामन्यामध्ये बदल केला जातोय. महिला गटामध्ये पहिला सामना होतोय शिवकन्या पेन वर्सेस कागदा गोविंदा. शिवकन्या पेन वर्सेस कागदा गोविंदा. दोन्ही संघ चला मैदान क्रमांक 3 वर चला. महिला गट 1 मिनिटाचा अवधी दिला जातो ओनली आणि त्या पेनल्टी दिली जाईल. सर्व मैदान क्रमांक 1 वरती जो सामना पुकारला त्यासाठी पंच टायमिंग लावायचंय आणि त्या दोन्ही संघांना पेनल्टी द्यायची. एका मिनिटाच्या आतमध्ये दोन्ही संघ हजर झाले नाहीत तर टायमिंग कमी केला जाईल. मैदान क्रमांक 2 वर दोन्ही संघांसाठी अंतिम पुकार. चला मैदान क्रमांक 3 वरती मला वाटतं शिवकन्या पेन वर्सेस कागदा गोविंदा. चला दोन्ही संघ हजर आहेत. एक मिनिट विनंती असेल, जो संघ पराजयभूत होते त्या संघाला विनंती असेल आपल्या संघाचे घेऊन जायचं आहे. संघाचा कळणारा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल विनंती असेल तर आपल्या संघाचे घेऊन जायचं आहे. महिलांचा चालू सामना संपताच पुढील सामना होतोय टिटूचा राजा वर्सेस अहिल्यादेवी रोडे. आता नुसतं सांगितल्यावर वाजवायचं बाजू तर राहायचा. आता हा चालू आहे. चालू सामना संपताच पुढील सामना होतोय महिला गट अहिल्यादेवी रोडे वर्सेस टिटूचा राजा. दोन्ही संघांना राहायचं आहे. चला मैदान क्रमांक 2 वर काहीसा टायमिंग कमी केला जाते याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. मैदान क्रमांक 1 वरचा चालू सामना संपताच त्या ठिकाणी बापदेव सत्यवाडी ब वर्सेस जय बापदेव कागदावाडी संघाचे कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स कडे चला. ग्राउंड नंबर 2 मध्ये आपण पाहतोय महिलांचा सामना मैदानात पाहायला मिळतोय. चला मैदान क्रमांक 2 वरती वारंवार पुकार होत आहे टिटूचा राजा वर्सेस जय बजरंग गोपाळवड. मैदान क्रमांक 2 वरती टायमिंग कमी केला. दोन्ही संघांसाठी अंतिम पुकार. मैदान क्रमांक 2 वरती टिटूचा
राजा अ वर्सेस जय बजरंग गोपाळ हा सामना हा सामना संपताच पुढील सामना जय बापदेव प्रसन्न धनगर कागदावाडी वर्सेस बापदेव सत्यवाडी सॉरी बापदेव सत्यवाडी वर्सेस बापदेव कागदावाडी हा सामना होईल. मैदान क्रमांक 2 साठी बराचसा वेळ होतो. टिटवीचा राजा मैदान क्रमांक 1 वरचा चालू सामना संपतात त्या ठिकाणी दोन्ही संघांसाठी अंतिम पुकार. मैदान क्रमांक 2 वरती दोन्ही संघाचा आपल्याला वारंवार पुकार द्यावे लागतात. दोन्ही संघात नोंद घ्या. अपने जो कबड्डी के सामने हुए पहले ये जो जा रहे थे ना जा रहे थे अपने बच्चे. टिटवीचा राजा वर्सेस जय बजरंग गोपाळ जर दोन्ही संघ 2 मिनिटाच्या आतमध्ये हजर झाले नाहीत दोन्ही संघ बाद केले जातील याची नोंद घ्या. दोन्ही संघांनी आपला वारंवार पुकार दिले जात आहेत. महिलांचा सामना आपण पाहतोय. मैदान क्रमांक 1 वरचा चालू सामना संपतात त्या ठिकाणी पुढील सामना टिटवीचा राजा पुकार दोन्ही संघांसाठी. अन्यथा त्वरित दोन्ही संघ बाद केले जातील. संघ हजर न झाल्यास तात्काळ संघ बाद केले जातील. टिटवीचा राजा वर्षात नावाने हा सामना चालू आहे. छोट्याची दुरुस्ती चला. मैदान क्रमांक 3 वर सामना चालू करा. पंच महिलांचा सामना 3 विपक्ष गोविंदा 3 वर्षीय गोविंदा सामन्यामध्ये आपण पाहतोय. महिलांचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळाला. चुरशीत सामना मैदानात होईल तुझा असं वाटायला लागलंय. परंतु आपण पाहतोय इथे मात्र कुठेतरी अनुभवाचा कवाची लागली गेली आहे. कुठेतरी आपल्या नावाचं कौशल्य दाखवण्यामध्ये यशस्वी व्हायला गेला आहे. इथे मध्ये रेडर टिटवीचा राजा उपस्थित आहे. गोपाळवाड संघाने आपली उपस्थिती लवकरात लवकर दाखवा. जर्सी नंबर 4 मात्र पुन्हा एकदा एक रायडरशिप करण्यात प्रयत्न झाला आहे. त्याने मात्र पॉईंट मात्र न घेता ची रेषा मात्र टाकली गेली आहे. इथं मात्र कुठे डिपेंडन्सी करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या एक पॉईंटची सफलता झाली आहे. एक मिनिट पंचांकडे कुठेतरी एक मात्र पाहायला मिळालं आहे. टाइमपास इनका पॉइंट ज्यादा होगा ये जाके जब भी अंदर आ जाए. चार दोन हा 4 विरानी गोपाळवाड संघाला शेवटचा आदानी अन्यथा समोरच्या अन्यथा आपल्या संघाला पेनल्टी दिली जाते. त्याची गोपाळवाड संघ नोंद घ्या. वारंवार पुकार दिले जात आहे. पंच मैदान क्रमांक 2 वर टायमिंग लावायचं आणि त्या समोरच्या संघाला पेनल्टी दिली जाईल. जर्सी नंबर 04 मात्र मैदानात दाखल झाला. किती गोलांची पेनच्या मैदानामध्ये सक्सेसफुल रेडर बाद अटेंड करण्याचा प्रयत्न केला. पंचांकडून डिसिजनमध्ये येणं बाकी असेल. मैदान क्रमांक 2 वरती समोरच्या संघाला टेक्निकल पॉईंट द्यायचा आता. जो संघ हजर नाही वारंवार पुकार होतोय. अजिबात त्यांची गय करायची नाहीये. जो संघ हजर नाही त्या संघाला पेनल्टी द्यायची. पंच मैदान क्रमांक 1 वरचा चालू सामना संपतात त्या ठिकाणी पुढील सामना होतोय. चालू आहे ना होईल का? मैदान क्रमांक 1 वरचा चालू सामना संपतात त्या ठिकाणी
सामना टिटूचा राजा ड वर्षेस नेरळ लावाळे दोन्ही संघ तयार राहायचा आहे. जर्सी नंबर 9 मात्र चढाईपट्टी दाखल झालाय. चढाईपट्टी मात्र पाहतो किती गुणांची चढाई करेल यावेळेला. मात्र महिलांचा चढाईपट्टी म्हटलं ना तिथे मात्र अनुभवाची व्यवस्थित दाखवावी लागेल. अनुभव पणाला लावावा लागेल. इथे मात्र कुठेतरी आपल्या नावाचं वैशिष्ट्य दाखवावं लागेल. परंतु इथे मात्र डिफेंडर शांततेने गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो शांतता असणं महत्वाची आहे. खेळ आहे कबड्डीचा महाराष्ट्राला गेम आहे मैदानी खेळ आहे. इथे मात्र यशस्वीरित्या मात्र रेडरमध्ये कुठेतरी पाहायला मिळतो. इथे मात्र रेडरचा मात्र सुपर टॅकल ऑन असेल. इथे मात्र यशस्वीरित्या दोन वरचा चालू सामना संपतात. त्यापुढील सामना खडे वर्षेस हिराने दोन्ही संघांसाठी अंतिम विभाग शिवछत्रपती खडे वर्षेस दोन्ही संघांच्या महिलांचा खेळ विरुद्ध सामना चालू असताना मात्र कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे पाहणं तितपत गरजेचं असेल. विजय कोणाच्या बाजूने हे पाहणं गरजेचं असेल. परंतु विजयाचा शिखर गाठायचा असेल ना तर मेहनत जिद्द चिकाटी आणि अनुभव टाळ्यांचा कडकडाट जसं म्हटलं जातं ना अच्छा तो अन्यामाचा. आता माझा सुरुवात चांगली झाली गरजेचं असेल. जर्सी नंबर 9 आपण पाहतोय मैदानात दाखल झाला आहे. महिलांचा चढाईपट्टी सक्सेसफुल रेडर जर्सी नंबर 9 बोनस स्कोर 3 पॉइंट सुपर ट्रॅकर पंच पाहतोय आपण मैदानाकडे पाहत असताना मात्र आपण पाहतोय मैदान क्रमांक 2 वरचा पंच सामना चालू करा. मैदान क्रमांक 2 वर सामना त्वरित चालू करा. बराचसा वेळ होतोय आणि समोरचा जो संघ हजर नाही त्याला टेक्निकल पॉईंट देऊन टाका. मैदान क्रमांक 1 वरचा चालू सामना संपतात. त्या पुढील सामना होतो टिटूचा राजा ड वर्षेस नेरळ लावाळे. मैदान क्रमांक 1 मैदान क्रमांक 1 वरचा चालू सामना टिटूचा राजा ड वर्षेस नेरळ लावाळे आणि मैदान क्रमांक 2 वरचा चालू सामना संपतात. त्या ठिकाणी पुढील सामना होईल खडे वर्षेस हिराने पेन पाहायला मिळाला. आपल्याला पाहायला मिळाला ते विपक्ष गोवारी स्वयंसेवकर माझी विनंती पब्लिक आपण थोडी बाजूला करतो. कुठे चालला प्रेक्षकांना बघता येत नाही. स्वयंसेवकांना विनंती आहे आपण पब्लिक आपण थोडंसं बाजूला करायचं. आजूबाजूला जाऊ असताना आपण काय करताय तुम्हाला सुद्धा रमेशजी गोरे हो चलेगा वादम होगा बाबू टीम आहे नाही टीम आहे यायचं काम कर माझ्यासोबतच चल गाडी व्हिडिओ ना तुझी गाडी घाल गाडी घडणार नाही ग्राउंड नंबर 3 वरती आपण पाहतोय हा सामना मैदानात पाहायला मिळाला आहे. कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. परंतु कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. इथे माझे डिफेंडर सक्सेसफुल रेडर बॅट पाहायचं असेल ना तर आपल्याला करावी लागेल. आपल्याला सुद्धा 15
मैदानात पाडून घ्यावा लागेल. जसं म्हटलं जातं ना, आजाद अच्छा तो अंजाम अच्छा. पानी से नाता है वो लिबास बदलता है, पसीने से नाता है वो इतिहास बदलता है. मित्रांनो मेहनत करणं गरजेचे असेल. मित्रांनो आज जिंदगी का हर पल एक पॉइंट ना सर. जिसं म्हटलं जातं ना ते विपक्ष गोविंदा विपक्ष गोविंदा सामना मैदानात पाहायला मिळाला. ग्राउंड नंबर 3 वरती मित्रांनो एक नवीन रेडे मैदानात पाहायला मिळाला. तू मानता है तो जीत नहीं सकता, पर हार के बैठना तुझे कमजोर बना देगा. एक बार मैदान में आने की हिम्मत तो कर, तेरा पहला हौसला तुझे टीम में जीतने का जरूर जगा देगा. मित्रांनो ह्या डायरेक्टचा अनुभव काय आहे त्याचा मात्र पूर्ण उदाहरण मैदानात पाहायला मिळालं आहे. कारण का अपयशी यशाची पहिली पायरी आहे. याचं माझं डिफेंडरची सक्सेसफुल रेडर बॉल. मित्रांनो कोणाच्या बाजूने निकाल नाही पाहणं तितपत गरजेचं असेल. गोविंदा विपक्षच्या पेन कोणाच्या बाजूने निकाल लागेल महिलांचा सामना मैदानात पाहायला मिळतोय. सन्माननीय शरदी कदम साहेब यांच्या मुख्यमंत्री मी मनोहरजी बरेच साहेब आपल्यास विनंती करू की आपण आपल्या शुभार्थ नेतृत्व मान सन्मान करायचा. सन्माननीय शरदजी कदम साहेब यांच्या मुख्यमंत्र्यावरती आपण यथोचित मान सन्मान करूया. मी मनोहरजी बरेच साहेब आपल्यास विनंती करू की आपण आपल्या शुभार्थानं यथोचित मान सन्मान करायचा. मायची उपदर्शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ दोन यथोचित मान सन्मान या मुख्यमंत्र्यावरती करायचा. हे वाजव थर्ड सर. आपण पाहतोय ग्राउंड नंबर 3 वरती गोविंदा विपक्ष पेन कोणाच्या बाजूने निकाल लागले पाहणं तितपत गरजेचं असेल. मित्रांनो जसं म्हटलं जातं ना पानी से नाता है लिबास बदलता है, पश्चिमी से नाता है इतिहास बदलता है. इथे मात्र कुठेतरी इतिहासाला गवसणी घ्यावा लागेल. कारण महाराष्ट्राचा गेम हा मर्दाने खेळ आहे. इतर मुल्या पुण्याचा खेळ नाही आहे. हा महाराष्ट्राचा खेळ आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा खेळ आहे. इथे मात्र मर्द खेळले जातात. पंजाब जनतेचा खेळ नाही आहे. महाराष्ट्राच्या सर्व खेळामध्ये महिलांचा वाटामध्ये योगदान आहे. सन्माननीय रवी सोरे साहेब सन्माननीय रवी सोरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्यमंत्र्यावरती करूया. मी मनोहर सोरे साहेबांना विनंती करू की आपण आपल्या शुभार्थानं यथोचित मान सन्मान करायचा. जसं म्हटलं जातं ना रवी सोरे साहेब का हो आपको जुदा नहीं हो बल्कि वो माफ करना इंसान में जुदा नहीं हो असं मात्र वैशिष्ट्य मैदान नंबर 3 वरती महिलांच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं आहे. व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान आपण करूयात. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यानं खूप सारी मेहनत घेतली या मेहनतीच्या हातांचं खऱ्या अर्थाने यथोचित मान सन्मान या मुख्यमंत्र्यावरती आपण करतोय. रवीजी सोरे साहेब यांच्या या मंचावरती यथोचित मान सन्मान केला जातो. हो काय मॅच ग्राउंड नंबर 3 वरती मात्र पाहतोय ज्याच्या नावाने पदवी नावाने ज्या पंचांना ओळखला जातो. जसं म्हटलं जातं ना संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. ये जग आता है उसमें इतिहास रचा है. इतिहास का म्हटलं जातं इतिहास ज्यांनी रचला ते मात्र छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो इतिहास रचायचा असेल ना खेळामध्ये परिवर्तन करावं लागेल. अनुभवाची व्यवस्थी करावी लागेल. पॅकेज सक्सेसफुल करावा लागेल. रेडर डिफेंडरशिप मात्र यशाला व्यवस्थित घालेल असं सर्व आलेल्या मायबाप कबड्डी प्रेमींचं मी सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो आपण जसं म्हटलं जातं ना 10 वाजून 25 मिनिटं झाली आहेत. मित्रांनो कबड्डीचा प्रेम म्हटलं तर रायगड जिल्ह्याची शान आहे. मित्रांनो महाराष्ट्राचा मान आहे. कबड्डी म्हटलं ना
तर या कबड्डीमध्ये मर्दाचा खेळ आहे, इथं लुंग्या पुंग्यांचा खेळ नाही आहे. महाराष्ट्रामध्ये महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल इथे मात्र मर्द खेळले जातात. वर्ग सामना होतो. या ठिकाणी उपस्थित माझे मित्र तुकाराम वरात यांच्या देखील या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित लाभले आहे. त्यांच्या देखील या ठिकाणी या आयोजक कमिटीचे अध्यक्ष आणि रोहा तळा मुरुडचे अध्यक्ष चंद्रकांत खंगारे साहेबांनी विनंती करतो की आपण तुकाराम मोरत यांचं स्वागत करायचं आहे. राऊंड नंबर 3 वाचतो रेडर जर्सी नंबर 9 डिफेंडर सक्सेसफुल. रेडर जर्सी नंबर 9 बाहेर जर्सी नंबर 9 बाहेर. 18 आणि 5 कबड्डी स्पर्धेसाठी लागलेलं आहे.